आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधिएला. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. वा 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 वा. ओठांवरती विठू माऊलीचं नाव आणि कपाळाला तू लावलेला टिळा. शांत शांत वाटत. हो ना, या घरात मन अशांत करण्याचं काम फक्त मीच करते ना. नाही, तुमची सोजवळ सही तुमचं मन शांत करते आणि मी तुमचं डोकं खाते ना. कधी नव्हे ते खरं बोलले. काय हो, ऐकलं का लेक काय म्हणाली ते? हो, ऐकलं की काय म्हणाली ते. पण डोकं उठवायला किंवा शांत करायला 2 घटका बापासमोर बसावं लागतं. ही आपली सदान कदा मोबाईल मध्ये घुसले. हे पहा, आता सुद्धा मोबाईल मध्येच. नाही, पण तुम्ही कधी बसता हो तिच्या शेजारी 2 घटका? तुम्ही सारखं आपलं पॉलिसी पॉलिसी पॉलिसी. नाही तर मग संध्याकाळ झाली की देवळात. नाही, मी काय म्हणते, तुम्ही आज देवळात जाताना एक वीट घेऊनच जा. वीट? ती कशासाठी? ठेवा ना तिथे विठ्ठला शेजारी आणि उभे राहा. तो विठ्ठल उभाच आहे कमरेवर हात ठेवून. आणि तुम्ही सुद्धा नाहीतरी बायकोच्या आणि मुलीच्या नावाने हात वर केलेलेच आहेत, नाही का? नाही, मी गेलोही असतो, विटेवरती उभा राहिलोही असतो. तुला करमेल का माझ्याशिवाय? म्हणजे मला बोलल्याशिवाय? मधु, हे बघ, हा घे शिरा. देवळात नैवेद्य दाखव. हा, देवळात नैवेद्य? हा, आज काहीतरी गोड ठेवायला हवं ना देवा पुढे. अहो, तेच विचारते वंचन. आज असं काय खास आहे की देवासमोर गोड ठेवायला हवं? हो, खरंच. आई, असं अचानक गोड कसं काय केलंस तू? नाही, ते काय आहे ना की आजचा दिवस खूप विशेष आहे. म्हणजे आज आपल्या घरामध्ये कोणीच कोणाशी भांडलं नाही ना. काय की आज मला जरा शिरा खावासा वाटला, म्हणून मी ताईला म्हणलं की जरा शिरा बनव. आणि म्हणलं आपण खायच्या आधी देवाला नैवेद्य दाखवावा, म्हणून देवाला नैवेद्य दाखवायला घेऊन चाललोय. तुम्ही जेवून घ्या, माझी वाट बघू नका, मी आल्यावरती जेवीन. ताई, मी येतो. हो. सई, हा, आज आपण जेवण झाल्यावर ना शतपावली करायला बाहेर पडूया. शतपावली? हा, म्हणजे अगं पाय मोकळे होतील ना, म्हणून आज जाऊया आपण. हा अगं, पण हे घर माझं आहे, पण या घरात कोणाचं काय काय चाललंय त्याचा काय पत्ताच लागत नाहीये मला. देवळात गोडाचा नैवेद्य काय जातोय, अचानक माणसांना शतपावलीला काय जावंसं वाटतंय, कळतच नाही कोणाचं काय चाललंय. अंजली, तुलाही काही करायचंय का? मला जे करायचं आहे ना ते वेळ आल्यावर मी नक्की करेन. अंजली, ए अंजली. तुम्ही श्रीमंतीचा जो चष्मा डोळ्यावर घालून फिरताय तो थोड्या वेळासाठी कोणा काढून ठेवताय ना, ही खूप चांगली गोष्ट आहे. खूप चुरू चुरू बोलत होतीस ना. तुला वाटत होतं की तू बोलतेस आणि मी गप गुमान ऐकतेय. गैरसमज. मी तुला बोलू दिलं होतं म्हणून तू बोलू शकलीस. खूप माज आहे ना तुला. एक दिवस अशी गप्प करेन ना, बस
फक्त देवांशला तुझा फोटो दाखवायचा आहे. की तो कुठूनही शोधून तुला माझ्या समोर आणून उभी करेल. नाही तुला माझे पाय धरायला लावले ना तर नावाची पैरवी जहागीरदार नाही मी. आत्या, आत्या चल लवकर खाली. का काय झालं? अगं दादा पोहोचतोय, चल. मग अशी काय करतेस? आपलं ठरलंय ना आपल्याला त्याच्या लग्नाबद्दल आणि त्या मुलीबद्दल सांगायचंय. चल खाली, सगळे वाट बघतायत. हो तू हो पुढे, मी आलेच. लवकर या. हो आले. वाईट दिवस सुरू झाले तुझे आता. आकडे मोजायला सुरुवात कर. काय त्या सईची एवढी हिम्मत? तुला फसवलं तिने आणि तू सुद्धा गप्प का राहिलीस ग? बोलता येत नाही घडा 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 घडा. आत्ता जाते आणि जाब विचारते त्या पळून गेलेल्या बापाच्या पोरीला. तिचा मामा पण नाहीये ना तिची बाजू घ्यायला. चांगलं मॉम, तू तिला काहीही बोलायचं नाहीये. असं कसं बोलू नको? तिने फसवलंय तुला. तू जरा शांत हो बरं. अगं शांत हो म्हणजे काय? मला अजिबात आरडाओरडा नकोय. का नाही करायचा? मला सगळ्यांना ना माझं तोंड दिसतं, मी बोललेले दिसतं. तुझ्यासाठी जीव तुटतो म्हणून बोलते ना आणि म्हणून करते ना आरडाओरडा. पण नाही, तुम्हाला माझं मेलीचं तोंड दिसतं फक्त. दादा मी बोलतच नाही आता. गप्प जा, दाभण घेऊन आणि शिवून टाक माझं तोंड. नाही बोलत तिला त्या सईला काही. ती तुला कसंही वागवू दे, काही करू दे, फसवू दे, कुठेही स्मशानात नेऊ दे, मी बोलत नाही. गप्प बस, गप्पच राहा. शिवून घ्या सगळ्यांनी तोंड. बसा गप्प, करू दे काय करायचं ते. मॉम, मॉम तुला कळत नाहीये, त्या एव्हरीडे कटकटीचा ना मला कंटाळा आलाय. परत तीच भांडणं होणार, मग परत तू तो जीव द्यायचा ड्रामा वगैरे करणार. अगं हे सगळं नाही वर्क होते आता मॉम. त्या सईला ना याचा काहीच फरक नाही पडत. ती तिला हवं ते आणि हवं तसंच वागते. आणि आपले पॉप्स ते पण तिचीच बाजू घेतात ना दरवेळी. जोपर्यंत ती तुझं लोन फेडत नाही तोपर्यंत मी तिला घराच्या बाहेर पण नाही काढू शकत. ते काय नाही, आता एकदाच असं काहीतरी करायला हवं ज्याने त्या सईची सगळी हवाच निघाली पाहिजे. आता फक्त मी त्या वेळेची वाट बघते जेव्हा मी त्या सईला जन्माची अत्तल घडवे. काय? कॉंग्रॅच्युलेशन दादा. अभिनंदन. वी आर सो हॅपी फॉर यू. ब्रो कॉंग्रॅच्युलेशन. Okay, 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 fine. I'm so proud of you. वी आर सो हॅपी फॉर यू. That's great. पण काय झालंय काय? आज आणखी कुठला अवॉर्ड वगैरे डिक्लेअर झालाय का माझ्या नावाने? हो, आयुष्यभरासाठी अवॉर्ड मिळणार आहे आता तुला. म्हणजे म्हणजे काय काय चाललंय काय? मला सिरियसली काहीच कळत नाहीये. आय गेस आज कुठली डील पण क्रॅक नाही केली आपण. होईल ब्रो, लवकरच डील क्रॅक होईल. काहीच प्लीज असं कोड्यात नका ना बोलू. मला सिरियसली कळत नाहीये काय चाललंय तुमचं. बोला, सांगा काय झालंय. तू आता आईला विसरणार ना? आई का असं का बोलतेस तू? माझं काही चुकलंय का? आता एखादी मुलगी तुझ्या आयुष्यात आल्यावर तू तुझ्या आईला विसरणारच ना? नाही, कोण मुलगी? माझ्या आयुष्यात कुठलीच मुलगी नाहीये आई. अरे आत्ता नाहीये, पण लवकरच येणार आहे. म्हणजे म्हणजे तुझ्यासाठी योग्य मुलगी आम्हाला सापडली आहे.
हो दादा, आम्ही खूप खुश आहोत तुझ्यासाठी. यू मीन तीच मुलगी जी माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझं आयुष्य वाढणार आहे? हो, तू चेष्टा करत होतास ना, पण गुरुजींनी सांगितलेलं अगदी तसंच झालं. तिची पत्रिका आलीये गुरुजींकडे. माझी प्रार्थना ऐकली बाई देवानी. आता कसलीच चिंता नाही मला. देवांश आयुष्यात मला जितका आनंद झाला नव्हता ना, तितका आज झालाय. ब्रो, आपण ना तुझ्या लग्नाआधी तुझा प्री वेडिंग शूट करूया. व्हॉट्स ए? ए हो दादा, आपण ना तुझं मस्त डेस्टिनेशन वेडिंग करूया का? व्हॉट्स आहे? दादा, तुला कुठे जायला आवडेल? राजस्थान नको, मग गोवा. हे पण नको. आपण ना तुझं लग्न मस्त फॉरेनला करूया. व्हॉट्स आहे? काय रे, तू अचानक असा शांत का झालायस? म्हणजे हे सगळं ऐकून खुश नाहीयेस का? कोणी दुसरी मुलगी आवडत असेल तर तसं सांग. म्हणजे आई असं काहीच नाहीये. रिलॅक्स, मी खुश आहे. येस, आय एम हॅपी. येस, आय एम हॅपी. इनफॅक्ट मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की तुम्ही दोघी माझ्याकरता जी कुठली मुलगी शोधाल ती मान्य असेल मला. डोंट वरी. बरं झालं बाई, त्या देवाच्या आशीर्वादाने सगळं छान होणार आहे. चला आता आज जाऊया. हो हो हो, किती वेळ इकडे? चला चला. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा. विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा. माऊली, माझ्या सईचा आणि यांचा लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसेल. लहानपणापासून पोरीनं एवढे कष्ट काढलेत, आता तरी तिच्या पदरात फक्त सुख घाल. मला माहितीये अंजलीला हाच मुलगा आवडतो म्हटल्यावर सई 2 पावलं मागे जाईल. अरे पण तू जर सईसाठी याला निवडलंयस तर मग तसंच होऊ देत ना. माझी सई या लग्नाला तयार होऊ देत. आज तुला अशी अचानक शतपावली का करावी वाटली? वाटलं असंच. काय शरीराला हलका कवीना व्यायाम हवा ना, म्हणून. अगं मग सकाळची मॉर्निंग वॉक करायची ना, म्हणजे तुझं शरीरही चांगलं राहील आणि त्याचबरोबर सकाळची शुद्ध हवा सुद्धा मिळेल तुला. खरं सांगू का सई, शतपावली कारण निमित्त आहे. खर तर मला तुझ्याशी बोलायचंय. अगं मग घरी बोललो असतो ना, इकडे शतपावली करायला यायची काय गरज? नाही नाही, नको नको. ते वहिनी आणि अंजली समोर बोलता आलं नसतं ना, म्हणून म्हणलं आपलं बाहेरच जाऊया. आई काय बोलतेस तू? आई तू बरी आहेस ना? म्हणजे बरं वाटतंय ना तुला? नाही ग, मी अगदी ठणठणीत आहे. मला काय होतंय? आणि काय ग सई, सारखी माझी काळजी करत असतेस. जरा स्वतःचीही काळजी घे. आई माझी माणसं खुश असली ना की मी पण खूप खुश असते. त्यामुळे माझा असा स्वतःचा वेगळा विचार करायची ना मला गरजच नाही वाटत. तसं नाही ग बाळा, पण तुझ्या पुढे अख्खं आयुष्य पडलंय. जरा स्वतःच्याही सुखाचा विचार कर. आणि कसं आहे ना की सगळ्या गोष्टी जरा वेळेवर झाल्या ना, आयुष्याची गाडी कशी मार्गी लागते बघ. हे सगळं काय बोलतेस तू? एक मिनिट, तू लग्नाचं बोलायला मला इथे आणलंयस का? नाही, तू आता चल घरी चल. सई 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 थांब ना, माझं ऐकून तरी घे. अगं काय ऐकून घेऊ आई? मी तुला किती वेळा सांगितलंय मला आता लगेच लग्न करायचं नाहीये.
जोपर्यंत वरुणचं शिक्षण होत नाही आणि मामीचं कर्ज फेडून होत नाही ना, तोपर्यंत मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. बरं बाई, नाही काढत आता पुन्हा विषय. नक्की? नक्की. बर, थोडं चालशील माझ्यासोबत? चला इकडे. चल ना, जाऊया असंच. शतपावली करते का 1000 पावली करतेस काय माहिती. अरे ठीक आहेस ना? या, आय एम फाईन. असं का विचारतेस? नाही, लग्नाचा विषय निघाल्यापासून तू एकदम शांत झाला होतास म्हणून विचारते. नाही, शांत असं काही नाही. जस्ट आता आयुष्यात एक नवीन मुलगी वगैरे येणार आहे, जरा नर्वस आहे बस. दॅट्स इट. नर्वस झालायस तू? तू खरं तर खुश व्हायला पाहिजे. आणि आज मी तर विशेष खुश आहे. ऑब्विसली असशीलच. आफ्टर ऑल तुम्हा दोघींचं काय ते माझं लग्न करायचं मिशन पूर्ण झालं. ते एक कारण आहे, पण मिशन कंप्लीट नाही झालंय. मिशन खरं तर आता सुरू झालं. गुरुजींनी पत्रिका बघितलीये, पण मी अजून मुलीला बघितलेलं नाहीये. तर ते सगळं ठीक आहे. त्या व्यतिरिक्त पण अजून एक असं कारण आहे ज्यामुळे मी खूप खुश आहे. त्या उद्धट मुलीचा फोटो मिळालाय मला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर काटेवरी ठेवून या, कर काटेवरी ठेवून या, कर काटेवरी ठेवून या. अजून किती शतपावली करायची आहे? आई, आता शतपावली करत करत ना आपण देवळापर्यंत पोहोचलोय. अगं आता आलोच आहेत ना, तर जरा भजनाला बसूया. मामा पण असेल तिथं. भजन? अगं पण बीड काही नाही ग. चल, देवा तर तुला बुद्धी देव. काय म्हणालीस? काही नाही, चल ना, चल. आता सई इथे आली की मी गुरुजींनी जे सांगितले ते सगळं तिला सांगेन, समजावेन तिला. फक्त तिला होकार देण्याची सुबुद्धी दे देवा. एकदा का सईचं त्या मुलाशी लग्न झालं की ती अंजली आणि ललिताच्या तावडीतून सुटेल आणि तिच्या सुखी संसाराची नांदी होईल. तुला कुठं मिळाला तिचा फोटो? भेटली ती मला. सिरियसली? ती तुला परत भेटली? कुठे? देवळात.
बहुतेक आपली भेट व्हावी ही देवाचीच इच्छा दिसते. स्माइल करा.